नमस्कार, मी हेमंत देसाई मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो। आज आपल्याला बोलायचं आहे राज्यसभेतील शिवसेनेचे खासदार, शिवसेनेचे प्रमुख प्रवक्ते, जे सध्या प्रमुख प्रवक्ते आहेत, आणि शिवसेनेचे एक मोठे नेते जे सतत आज काल परवा केव्हाही आपण बघितलं टेलिव्हिजन तर सतत झळकत असतात, अशा संजय राऊतांबद्दल, खासदार संजय राऊतांबद्दल आपल्याला बोलायचं आहे। संजय राऊत आपल्याला माहिती आहेत की सामनाचे प्रदीर्घ काळ संपादक राहिलेले आहेत, कार्यकारी संपादक आहेत सामनाचे। त्यांचे सामनामधले अग्रलेख असतील किंवा रोखोक हे सदर असेल किंवा सामनाच्या हेडलाईन्स असतील, बाळासाहेब ठाकरे यांच्या किंवा उद्धव ठाकरे यांच्या मुलाखती असतील किंवा शरद पवारांची मुलाखत प्रकट घेतलेली असेल त्यांनी किंवा वर्तमानपत्रासाठी घेतलेली असेल, हे सतत गाजत असलेले व्यक्तिमत्व आहे। आपल्या लेखनामुळे, आपल्या बाईट्समुळे, म्हणजे टेलिव्हिजन कॅमेरासमोर येऊन सातत्याने ते बोलत असतात। आपल्याला माहिती की गेल्या वर्षी जेव्हा राज्यामध्ये सत्तांतराचा खेळ रंगलेला होता आणि ज्यावेळी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्यात तू मॅय चालली होती, त्यावेळी शिवसेनेच्या वतीने भारतीय जनता पक्षावरती रोजच्या रोज पत्रकार परिषद घेऊन हल्ला चढवणाऱ्यांमध्ये संजय राऊत हे होते आणि शिवसेनेचा किल्ला त्यांनी समर्थपणे लढवला। एवढंच नव्हे तर शिवसेनेचं जे महाविकास आघाडी बरोबर जे जुळलेलं समीकरण आहे त्यामध्ये त्यांचा खारीचा वाटा आहे हे मान्य करावं लागेल। त्यांची त्यामधली भूमिका अतिशय चांगली होती। शिवसेनेला धर्मांधतेकडून, हिंदुत्ववादाकडून हळूहळू उद्धव ठाकरे असतील किंवा अन्य नेते आणि संजय राऊतांचाही त्यामध्ये वाटा आहे की ते सेक्युलर विचारांकडे घेऊन चाललेले आहेत आणि हे स्वागतार्ह लक्षण आहे। शिवसेना हा हाणामाऱ्या करण्याबद्दल, हल्ले करण्याबाबत, धमक्या देण्याबाबत, खंडणी उकळण्याबाबत बदनाम झालेला पक्ष होता, बदनाम झालेली ही संघटना होती आणि त्यावर मी सातत्याने टीका केलेली आहे, हल्ले चढवलेले आहेत। शिवसेना जेव्हा चुकीची कामं करत होती तेव्हा त्यांच्यावर टीका करणं आणि जेव्हा शिवसेना जर सेक्युलर विचारांकडे, लोकशाहीवादी विचारांकडे जात असेल तर त्याचं स्वागत करणं हे योग्यच आहे असं माझं स्पष्ट मत आहे। परंतु आज संजय राऊतांबद्दल जे बोलायचे ते मला त्यांच्यावरती टीका करणं भाग आहे। संजय राऊतांच्या अग्रलेखांबद्दल, त्यांच्या भाषेबद्दल, शैलीबद्दल कौतुकाने बोलता येईल आपल्याला। वाचनीय लिहितात, ते शिवसैनिकांना आवडेल असं लिहितात। पूर्वी बाळासाहेबांच्या भाषेत लिहित असत, आता ते स्वतःच्या भाषेत लिहितात आणि कदाचित उद्धव ठाकरे यांना सुद्धा त्यांचं लेखन आवडत असणार, म्हणूनच ते त्या स्थानावरती आहेत। एवढंच नव्हे तर उद्धव ठाकरे यांचा त्यांनी विश्वास संपादन केलेला आहे। त्यामुळे शिवसेनेच्या वतीने कोण बोलतं आता, कारण उद्धव ठाकरे तर मुख्यमंत्री आहेत, आदित्य ठाकरे फारसे बोलत नाहीत, पण शिवसेनेच्या वतीने केवळ आणि केवळ गेले काही दिवस, गेले काही महिने, वर्षापेक्षाही जास्त काळ फक्त आणि फक्त संजय राऊतच बोलत असताना आपल्याला दिसतात। पण अनेकदा ते आपल्या वक्तव्यांमुळे किंवा लेखनामुळे पक्षालाच, संघटनेलाच अडचणीत आणतात आणि मग फजिती होते, कधी माघार घ्यावी लागते। तशाच प्रकारचं त्यांचं जे मत आहे ते जाहीरपणे त्यांनी प्रकट केलेले आहे आणि त्याबाबत काँग्रेस पक्षाकडून तुफानी हल्ला त्यांच्यावरती सुरू झालेला आहे। आपल्याला माहिती आहे की महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र आहेत। अशावेळी आपल्या मित्रपक्षांबद्दल की ज्यांच्या पाठबळामुळेच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झालेले आहेत, त्यांच्याबद्दल बोलताना थोडंसं सांभाळून बोलणं आवश्यक आहे। पण हे भान सातत्याने कॅमेऱ्यासमोर येण्याचा जो उत्साह आहे संजय राऊतांचा, त्या उत्साहामध्ये कदाचित हे भान राहत नसावं असं म्हणणं भाग आहे। कधी कधी ही बोल बच्चनगिरी पक्षाला अडचणीची, सरकारला अडचणीची ठरू शकते आणि म्हणून संजय राऊत, तुम्ही थोडं स्वतःला आवरा। ही बकबक जी आहे, ही वटवट आहे जी आहे, ती थोडी कमी करा आणि ते स्वतः त्याला तयार नसले तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना तसं सांगावं, तसं सांगण्याची वेळ आलेली आहे असं मला नक्की वाटतं।
वास्तविक शिवसेनेची विचारसरणी किंवा शिवसेनेचा आग्रह जो असतो तो करून दाखवण्यावरती असतो. माहिती आहे आपल्याला की गेल्या महापालिका निवडणुकीच्या वेळी करून दाखवले अशी त्यांच्या प्रचाराची कॅचलाईन होती. पण आत्ता जे चाललेलं आहे सध्या ते फक्त बोलून दाखवले असं चालू आहे. उचलली जीभ, लावली टाळ्याला, बोल बच्चनगिरी किती दिवस करायची, लोकांनी किती दिवस सहन करायची, हा तर प्रश्न आहेच. मागच्या म्हणजे युती सरकारामध्ये संजय राऊत त्यावेळीसुद्धा पक्षाला वारंवार अडचणीत आणत होते, हे आपल्याला आठवत असेल. त्यावेळी भारतीय जनता पक्षाचे अनेक नेते, मग ते सुधीर मुनगंटीवार असतील, चंद्रकांत दादा असतील, देवेंद्र फडणवीस असतील, यांनी त्यांच्यावरती त्याबद्दल टीका केली होती. आणि नंतर मग काहीतरी सारवासारव व्हायची आणि मग पुन्हा दोन्ही पक्ष एकत्र येत असत. आता हे ते कोणाच्या इशाऱ्यावरनं लिहायचे माहीत नाही मला, पण काही वेळा ते स्वतः अतिउत्साहाने सुद्धा लिहित असावेत. तसंच त्यांनी जे विधान केलेले आहे ते बघा. आता काय ते लिहिलेले म्हणतात ते, सध्या UPA आहे, UPAमध्ये सोनिया गांधींकडे नेतृत्व आहे, मात्र आता UPAची ताकद वाढवणं गरजेचं आहे. जास्तीत जास्त नेत्यांनी पक्षाने एकत्र येऊन केंद्र सरकारच्या हुकुमशाही विरोधात आवाज उठवला पाहिजे. विरोधी पक्ष कमजोर होणे म्हणजे लोकशाही संपणे आहे. प्रत्येक राज्याचे प्रश्न वेगळे आहेत. या देशात सोनिया गांधी यांच्याबरोबर शरद पवार हे असे नेतृत्व आहे ज्याला मान्यता आहे. त्यामुळे देशामध्ये सर्वत्र त्यांचाही विचार होऊ शकतो. आणि संजय राऊत असं सुचवतात की UPAचं नेतृत्व हे शरद पवार यांनी करावं. आता हे पद्धतशीरपणे त्यांचा एक प्लॅन आहे, एक सातत्याने ते मांडत आलेले आहेत आपले हे विचार की UPAचं नेतृत्व शरद पवारांनी करावं. स्वतः शरद पवारांनी सांगितलं आहे की तसा काहीही विचार नाही आहे, मी UPAचे नेतृत्व करणार नाही, करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, अशा प्रकारचा खुलासा स्वतः शरद पवार यांनी केला आहे. पण यामुळे काँग्रेस पक्ष मात्र चिडलेला आहे आणि रास्तपणे चिडलेला आहे. अशोक चव्हाण माजी मुख्यमंत्री आणि आत्ताचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ते अतिशय सौम्य शब्दामध्ये पण खूप चांगल्या प्रकारे बोलतात असं माझं मत आहे. अनेकदा ते साध्या म्हणजे शालजोडीतले मारत असतात. त्याप्रमाणे त्यांनी सांगितलेलं आहे की UPAमध्ये अजूनही शिवसेना नाही आहे. UPAमध्ये कोणाचं नेतृत्व असावं, कोणाचं नसावं हे सांगण्याचा अधिकार एक प्रकारे शिवसेनेला नाही आहे, संजय राऊतांना नाही आहे. ते कोण सांगणार की UPAचं नेतृत्व कोणाकडे असायला पाहिजे म्हणून. संजय राऊत हे सामना या शिवसेनेच्या मुखपत्राचे संपादक आहेत आणि राज्यसभेतले खासदार आहेत. शिवसेनेचे ते एक प्रमुख नेते आहेत. तेव्हा या नेत्यांनी काँग्रेस जो त्यांच्या मित्रपक्ष आहे त्या पक्षाच्या आघाडीचं नेतृत्व कोणाकडे असावं हे सांगणं चुकीचंच आहे. अशोक चव्हाण म्हणाले की सोनिया गांधींकडे आत्ता नेतृत्व आहे, त्यामुळे तुम्ही कशाला चिंता करता, असं सरळ सरळ अशोक चव्हाणांनी सांगितलेलं आहे. आणि ते मान्य होण्यासारखंच आहे. जर उद्या मुख्यमंत्रीपद उद्धव ठाकरेंकडे आहे आणि त्याचवेळी पक्षप्रमुख तेच आहेत, त्यांना हा भार सहन होणार नाही त्यांची प्रकृती बघता. म्हणून हे नेतेपद, शिवसेनेचं पक्षप्रमुखपद दुसऱ्या कुठल्या तरी शिवसेनेमधल्या व्यक्तीला दिलं पाहिजे, असं जर काँग्रेसने किंवा अन्य पक्षांनी, राष्ट्रवादी काँग्रेसने, भाजपनी सांगितलं तर ते संजय राऊतांना चालेल का? ते शिवसेनेला चालेल? तेव्हा अशा प्रकारचं वक्तव्य करणं, अशा प्रकारची भाषा करणं आणि आपल्या मित्रपक्षाला दुखावणं हे चुकीचंच आहे. आता दुसरं त्यांनी असं म्हटलेलं आहे की हे बघा काय म्हणतात ते, सद्यस्थितीत सरकारला दोष देण्यापेक्षा विरोधकांनी आत्मचिंतन करणे गरजेचं आहे. विरोधी पक्षालाही एक सर्वमान्य नेतृत्व असावे लागते. त्या बाबतीत देशातील विरोधी पक्ष संपूर्ण दिवाळखोरीच्या कडेलोटावर उभा आहे. राहुल गांधी व प्रियांका गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ एक मोर्चा काढला. त्यांना प्रियांका गांधी वगैरेंना अटक झाली. परंतु गेल्या 5 वर्षात अशी अनेक आंदोलने होऊनही त्यांची सरकारने गांभीर्याने दखल घेतली असे घडले नाही. ही विरोधी पक्षाचीच दुर्दशा आहे. सरकारच्या मनात विरोधी पक्षाचे अस्तित्व दिसत नाही. ते पुढे असं म्हणतात की राहुल गांधी म्हणाले, म्हणजे मोदी सरकार म्हणजे राष्ट्रपतींना भेटून आल्यावर ते म्हणाले की मोदी सरकारला हटवावेच लागेल. यावर भाजपतर्फे खिल्ली उडवण्यात आली.
राहुल गांधींच्या विधानांना काँग्रेसही गांभीर्याने घेत नाही असं कृषी मंत्री तोमर म्हणाले. आपल्या सर्वोच्च नेत्यांची अशी जाहीर चेष्टा करण्याचे धारिष्ट सत्ताधारी का दाखवतात यावर काँग्रेसने वर्किंग कमिटीत चर्चा करण्याची गरज आहे. राहुल गांधी यांची चेष्टा करणाऱ्या कृषी मंत्री तोमर यांनाही देशातील शेतकरी गांभीर्याने घेत नाहीत असं ते लगेच म्हणाले. मात्र तरी सरकारवर तुटून पडण्यात काँग्रेस कमजोर पडली असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि एका ठिकाणी तर ते असं म्हणतात की UPA नामक एक काँग्रेसच्या नेतृत्वाखालचं राजकीय संघटन आहे, त्या UPAची अवस्था NGO सारखी झालेली आहे. दुसरीकडे एका ठिकाणी मर्तुकडी काँग्रेस आहे एक प्रकारे, अशा प्रकारे सुद्धा त्यांनी सुचवलेलं आहे एका ठिकाणी. म्हणजे थोडक्यामध्ये आज जो काही विरोधी पक्ष आहे किंवा जो मुख्यतः काँग्रेस पक्ष आहे तो अत्यंत कमकुवत आहे, अकार्यक्षम आहे, त्याला कोणी विचारत नाही. मी त्याला सगळेजण कसपटासमान लेखतात असं त्याला म्हणायचं. आता संजय राऊत हे जे म्हणतात त्यात काही चुकीचं नाही आहे. मी राहुल गांधींवरती सुद्धा एक व्हिडिओ बनवलेला होता, नापास मुलाची गोष्ट म्हणून. त्यावर त्यांच्यावर टीका केली होती, काँग्रेसवर टीका केली होती. काँग्रेसची जी दुर्दशा झाली आहे ती अनेक व्हिडिओ बघून, माझे यूट्यूबवरचे व्हिडिओ बघून अनेक जण टीका करतात की तुम्ही काँग्रेसची बाजू फक्त घेता. काँग्रेसवर जी टीका चालतात त्यांनी अनेकदा केलेली आहे, ती यांना आठवत नाही, सोयीस्करपणे आठवत नाही. परंतु काँग्रेस हा मी करणं टीका वेगळी, संजय राऊतांनी टीका करणं वेगळी. काँग्रेस हा समजा मर्तुकडा पक्ष आहे, काँग्रेसला कोणी विचारत नाही, राहुल गांधींना कोणी विचारत नाही, प्रियंका गांधींना कोणी विचारत नाही. सोनिया गांधी आता रिटायर होतील, मग शरद पवार पंत त्या जागी जावे असं म्हणणं हे कुठल्याही पक्षाला कसं काय रुचेल, हे काँग्रेसला कसं काय रुचेल. त्यामुळे बाळासाहेब असतील, म्हणजे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि बाकी नेते काँग्रेसचे अशोक चव्हाण असतील, या सगळ्यांनी संजय राऊतांवरती टीका केलेली आहे. आणि ती टीका आहे ती रास्त आहे. किंवा संजय राऊतांच्यामुळे शिवसेना पक्ष खरोखरीच अडचणीत आला. किती एखाद्या माणसाने बोलावं, आपण कोण आहोत, आपली ताकद किती आहे आणि आपण बोलावं किती, याचं भान थोडं ठेवलं पाहिजे असं मला वाटतं. संजय राऊत हे शरद पवारांच्या खूप जवळचे आहेत, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. अनेक वर्षांपासून ही चर्चा होत असे की संजय राऊत हे शरद पवारांच्या बंगल्यावरती कार्यकर्त्यांच्या भाषेत, म्हणजे विरोधी कार्यकर्त्यांच्या भाषेत पडलेले असत, म्हणजे तिथेच ते असत, अशा प्रकारची चर्चा असायची. आता ही काही चर्चा होत असते राजकारणामध्ये, गॉसिपिंग खूप चालत असतं, जे काय असेल ते असेल. संजय राऊत आणि शरद पवार यांची जवळीक आपल्याला माहिती आहे. सामनामध्ये शिवसेना प्रमुख असतील किंवा उद्धव ठाकरे असतील, म्हणजे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्याशिवाय कोणाच्याही तिथे मुलाखती, मॅरेथॉन मुलाखती प्रसिद्ध होत नसत. पण संजय राऊतांनी शरद पवारांची प्रत्यक्ष मुलाखत घेतली, ती टेलिव्हिजनवर दाखवण्यात आली, ती छापण्यात आली. त्यावरून या दोघांचे संबंध आपल्याला लक्षात येतात. शिवसेनेला भाजपपासून तोडून राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या जवळ आणण्याचं काम जे आहे ते संजय राऊतांच्या सुद्धा मदतीने झाले, कारण कोणतरी मधला माणूस लागतो. आणि ही जी त्यांनी कामगिरी केली आहे ती योग्य कामगिरी होती, ती चांगली कामगिरी होती. आणि त्याबद्दल संजय राऊतांचं मी स्पष्टपणे कौतुक केलं होतं, आता पुन्हा करीन कौतुक. परंतु शरद पवारांची सातत्याने बाजू घेताना की ते पंतप्रधान व्हावेत किंवा ते राष्ट्रपती व्हावेत, ते UPA आघाडीचे प्रमुख व्हावेत, शरद पवारांबद्दल सातत्याने कौतुकाचा वर्षाव करताना, ठीक आहे तुमचा आता तो मित्रपक्ष आहे त्यामुळे त्याबद्दल बोला, पण एक लक्षात घेतलं पाहिजे की शिवसैनिकांना काय वाटेल याच्यामुळे. शिवसेना हा शेवटी स्वतंत्र पक्ष आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे कोणी नेते कार्यकर्ते सातत्याने अशा प्रकारचं वक्तव्य करून असं पिक्चर तयार करतात की राष्ट्रवादी काँग्रेसचा नेता हा शरद पवार नसून उद्धव ठाकरे आहेत, अशा प्रकारची प्रतिमा ते तयार करतात का? कोणीही करणार नाही. त्यामुळे शिवसेना स्वतंत्र पक्ष आहे, स्वतंत्र पक्ष राहणार आहे आणि त्याला त्याचा जो स्वतंत्र चेहरा आहे, त्याची स्वतंत्र जी काय असेल ती विचारसरणी आहे ती राहिलीच पाहिजे. परंतु संजय राऊत यांच्या वक्तव्यामुळे, लेखनामुळे असं जर चित्र निर्माण झालं की बाबा शिवसेना हे आता संपूर्णपणे राष्ट्रवादीच्या अधीन झालेलं आहे. आणि त्यामुळे मी शब्द वापरणार नाही, पण भारतीय जनता पक्षाचे असतील किंवा नेते किंवा अन्य नेत्यांनी अतिशय
चुकीच्या प्रकारची टीका, चुकीचा शब्दांचा वापर करून संजय राऊतांवरती केलेले, की शरद पवारांच्या संबंधाने त्यांच्यावर जी टीका, व्यक्तिगत टीका केलेली आहे ती आहे. पण त्याचा आशय हा आहे की शेवटी तुमची जर इमेज अशी होत असेल, कारण संजय राऊत हे शेवटी आपण फक्त व्यक्ती म्हणून विचार करतो, त्या शिवसेनेचे नेते आहेत. तेव्हा शिवसेनेच्या नेत्यांनी असं कुठेही पिक्चर जाता कामा नये की हा शिवसेना जवळजवळ राष्ट्रवादीत विलीन झाला आहे का आता पक्ष. शिवसेनेचा स्वतंत्र चेहरा आहे की नाही, तो ठेवायचा आहे की नाही तुम्हाला, का शिवसेनेचेच नेते शरद पवार आहेत. त्यामुळे त्याच्यामध्ये थोडीशी फारकट जी आहे, थोडंसं अंतर ठेवलंच पाहिजे, ते ठेवलं जात नाही. हा एक भाग. दुसरा भाग असा आहे याच्यामध्ये की संजय राऊत मध्यंतरी काय म्हणाले की काँग्रेसची खाट कुरकुरती आहे. त्यानंतर त्यावरती अनेकांनी, काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी, नेत्यांनी त्याच्यावरती टीका केली की आमची खाट कुरकुरती आहे, का ती का त्याचं काय होतं आहे, तुम्हाला काय करायचं त्याच्याबद्दल तुम्हाला बोलण्याचं कारण नाही आहे. हा मित्रपक्ष आहे ना काँग्रेस, आणि त्याबद्दल कशाला बोलत आहे. काँग्रेसची खाट कुरकुरती हे शंका वास्तव आहे. पण तुम्ही महाविकास आघाडी सरकारमध्ये असताना तुम्ही अशा प्रकारचं वक्तव्य करणं चुकीचं आहे. त्यामुळे त्याबाबतसुद्धा लगेच काही त्याच्यावरती पडदा टाकायला लागला त्याच्याबाबतसुद्धा. सातत्याने जर सामनामध्ये काँग्रेसवर टीका होत गेली तर एकतर हे जाणीवपूर्वक होते असं म्हणावं लागेल, किंवा तुम्हाला काँग्रेसला महाविकास आघाडी सरकारमधून बाहेरच काढायचे का असंही म्हणावं लागेल. तेव्हा हा विचार करावाच लागेल. काँग्रेस पक्षाची काय स्थिती आहे माहिती आहे की आता भिवंडीमध्ये काँग्रेसचे अनेक नगरसेवक, 16-17 नगरसेवक हे राष्ट्रवादीत गेले आणि काँग्रेसच्याकडनं काही प्रतिक्रिया नाही त्याच्याबद्दल. अशी काँग्रेसची अवस्था आहे. हे खरंच आहे. संजय राऊत काय म्हणतात ते चुकीचं आहे असं म्हणणं नाही. फक्त शिवसेनेचे नेते म्हणून त्यांनी अशा प्रकारचं वक्तव्य करणं हे शिवसेनेलाच आणि या सरकारला अडचणीत टाकणारं आहे. आणखी एक गोष्ट, ते सातत्याने गेले वर्षभर संजय राऊत असं म्हणतायत की उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रीय राजकारणामध्ये प्रवेश केला पाहिजे. आता जेव्हा संजय राऊत असं जेव्हा म्हणतायत तेव्हा त्याच्यामध्ये काही अर्थ आहे. सातत्याने ते म्हणतात. आणि मध्यंतरी तर ते असं म्हणाले की उद्धव ठाकरे यांनी तर पंतप्रधान व्हावं अशा प्रकारचं त्यांनी वक्तव्य केल्याचं प्रसिद्ध झालेलं आहे संजय राऊतांनी. त्यांची इच्छा असणं स्वाभाविक आहे. कुठल्याही शिवसैनिकाला वाटेल की आपला माणूस, आपला नेता पंतप्रधान व्हावा. कुठल्याही पक्षाच्या नेत्याला, पक्षाच्या कार्यकर्त्यांना असं वाटणं स्वाभाविक आहे. ती त्याची भावना असते. कदाचित कार्यकर्त्यांना प्रोत्साहन मिळावं, जोश यावा, त्यांच्यात चैतन्य यावं म्हणून संजय राऊत असं बोलले असतील. पण अशा प्रकारचं काय बोलावं. शिवसेनेचा जीव किती आता. शिवसेना हा एक प्रादेशिक पक्ष आहे. मग तुम्ही म्हणाल देवेगौडा नाही का पंतप्रधान झाले, गुजरात नाही का पंतप्रधान झाले, असं आपण म्हणू शकतो. चंद्रशेखर झाले पंतप्रधान, चरण सिंग झाले किंवा BP सिंग झाले पंतप्रधान. त्यावेळीची राजकीय परिस्थिती वेगळी होती. आज स्थिती अशी आहे. तेव्हा काय झालं होतं, तेव्हा भाजपची ताकद एवढी नव्हती, आजच्या एवढी कमी होती ताकद, आणि काँग्रेसची ताकदही कमी झाली होती. त्यामुळे प्रादेशिक पक्ष वाढले होते, प्रादेशिक पक्ष एकत्र आले, त्यांची मोठ बांधण्यात आली. आणि मग प्रादेशिक पक्षांचे जे काही नेते होते, समजा मुलायम असतील, लालू असेल, त्यांच्यात मतभेद होते की पंतप्रधान कोणी व्हायचं. म्हणून देवेगौडा, गुजराल ही माणसं झाली. एवढंच नव्हे, ते एक काळ असा होता की सीताराम केसरी नाही, म्हणजे काँग्रेसचे तेव्हाचे अध्यक्ष होते, ज्यांना खुर्ची सकट काँग्रेस लोकांनी बाहेर फेकून दिलं. पुढे सोनिया समर्थकांनी बाहेर उचलून फेकून दिलं अक्षरशः. त्या सीताराम केसरी नाही वाटत होतं की आपण पंतप्रधान व्हावं. तेव्हाची परिस्थिती वेगळी होती. आता जर उद्धव ठाकरे जे आत्ता मुख्यमंत्री झालेले आहेत, त्यांनी 5 वर्ष चांगलं परफॉर्मन्स केला, त्यांचं नाव झालं, तर उद्या आणि राष्ट्रीय राजकारणात त्यांचं स्थान आपोआपच उंचावेल आणि मग टप्प्याटप्प्याने विचार करता येईल त्याचा. पण आत्ता मुख्यमंत्री झाले, लगेच त्यांना पंतप्रधान व्हायचं आहे, ते स्वतः म्हणाले नाहीत तसं. आदित्य ठाकरे म्हणाले नाहीत, कुठलाही शिवसेनेचा नेता म्हणाला नाही. मग हे काय चाललंय. यामुळे आपण अधिकाधिक हास्यास्पद होतो. शरद पवार हे सुद्धा पंतप्रधान व्हावे अशी अनेक मराठी माणसांची इच्छा आहे, पण ते होऊ शकले नाही शरद पवार. कारण शरद पवारांची ताकद जी आहे ती लिमिटेड आहे. शरद पवारांना ते माहिती आहे. शरद पवार म्हणत होते की 4 आणि 6 आणि 8 खासदारांच्या मदतीने मी पंतप्रधान होऊ शकणार नाही. त्यांनी जाहीरपणे सांगितलेलं आहे असं. आणि आता जर प्रादेशिक पक्षाचा कोणी पंतप्रधान व्हायचा असेल तर ममता बॅनर्जी 2दा सत्तेवरती आलेल्या आहेत. त्यांनी स्वतः
पक्ष स्थापन केला आहे तृणमूल काँग्रेस, त्या लोकप्रिय आहेत, त्या ममता बॅनर्जींचा क्लेम नाही आहे याच्यावरती, पंतप्रधान पदावरती. त्या नाही होऊ शकणार. ममता बॅनर्जींचं शिवसेनेशी चांगले संबंध आहेत. तेव्हा उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान व्हावं अशी इच्छा मनातल्या मनात ठेवली असती संजय राऊतांनी आत्ता, तर बरं झालं असतं. अशा प्रकारचं विधानं करून आपण हास्यास्पद आणि अतिशय बालिश वक्तव्य करत आहोत असं त्यांना वाटतं की नाही मला माहीत नाही, पण मला मात्र असं जरूर वाटतं. मध्यंतरी संजय राऊत काय म्हणाले की स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न दिलं जाऊ नये, भारतरत्न अशी ज्या कोणाची इच्छा असेल, म्हणजे त्यांचं बोट होतं ते काँग्रेसकडे होतं, अशा लोकांना काळ्या पाण्याची शिक्षा दिली पाहिजे असं ते म्हणाले. आता हे या विधानामुळे गैरसमज निर्माण झाले. ताबडतोब आदित्य ठाकरेंना खुलासा करावा लागला की हे त्यांचं व्यक्तिगत मत आहे. त्यानंतर आपल्याला आठवत असेल की इंदिरा गांधी आणि करीम लाला जो स्मगलर, कुविख्यात स्मगलर, यांची भेट झालेली होती. म्हणजे इंदिरा गांधींचे स्मगलरांशी संबंध आहेत अशा प्रकारचा अर्थ त्यातून ध्वनित होत होता. त्यामुळे काँग्रेसमध्ये संताप व्यक्त झाला आणि काँग्रेसने याच्यासंबंधी अत्यंत आक्रमक भूमिका घेतल्यानंतर यामुळे जर काँग्रेसजनांच्या भावना दुखावल्या जात असतील तर मी माझे शब्द मी मागे घेतो किंवा मी माघार घेतो याबाबत असं संजय राऊतांना सांगावं लागलं. त्याच्या अगोदर आपल्याला माहिती आहे की अहमदाबादला बद्दल ते मिनी पाकिस्तान असा उल्लेख केला होता त्यांनी अहमदाबादबद्दल. त्याच्या आधी गुजराती समाजाबद्दल त्यांनी काही वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्याच्या आधी कंगना राणावतचा जो वाद झाला त्यावेळी कंगना राणावतबद्दल सुद्धा त्यांनी अत्यंत आक्षेपार्ह अशा प्रकारचं चुकीचं वक्तव्य केलं होतं. आणि कंगना जी काही बोलते ज्या पद्धतीने किंवा ट्विट करते भंपकपणे, त्यावरती टीका करायला काहीच हरकत नाही. पण म्हणून कंगनाच्या जे कार्यालय आहे ते ज्या पद्धतीने पालिकेने तोडलं, इतर अनेक ठिकाणी मुंबईभर अनधिकृत बांधकाम आहेत, पण इथे मात्र तात्काळ कारवाई झाली आणि त्याचं मात्र समर्थन करता येणार नाही. पण त्याबाबत सुद्धा एकूण कंगना राणावतशी, मग ते कंगनाला ते सारखं पंगना म्हणतात, हे पंगा म्हणून चित्रपट तिने केला होता म्हणून पंगना म्हणतात, ठीक आहे पंगना म्हणत असेल, पण तिच्याशी ज्या प्रकारे त्यांनी वाद केला तो सुद्धा वाद करण्याचं कारण नव्हतं. राज्यसभेतल्या एका खासदार व्यक्तीने कंगना राणावतशी अशा प्रकारचा वाद कशासाठी केला? टीका करा तुम्ही तिच्यावरती, तुमची भूमिका, शिवसेनेची भूमिका मांडा. कंगना राणावतनी जर चुकीचं काही जे काही बोलले असेल त्याच्यावर टीका करा, पण या प्रकारचं जे वक्तव्य काही आक्षेपार्ह सुद्धा त्यांनी त्याबद्दल वक्तव्य केली होती आणि त्यावर सुद्धा त्यांच्यावरती त्यावेळी टीका झाली. यापूर्वी अनेकदा असं झालं आहे की मी तुम्हाला सांगितलं मगाशी की जेव्हा त्यांनी टीका केली भारतीय जनता पक्षावर, जेव्हा युती होती, तेव्हा हे सामनाचं मत आहे, हे शिवसेनेचं मत नाही आहे किंवा ते संजय राऊतांचं मत आहे, अशा प्रकारचा खुलासा शिवसेनेला करावा लागला आणि युतीमध्ये सुद्धा संजय राऊतांच्यामुळे अडचणी निर्माण झाल्या होत्या. आता एक असं म्हणता येईल की संजय राऊत जे सगळं बोलत आहेत ते कसं खपून घेतलं जातं आहे? म्हणजे सातत्याने पक्षाला यासंबंधी खुलासा करावा लागतो किंवा त्यांना काही गोष्टींबाबत माघार घ्यायला लागते. उदाहरणार्थ मध्यंतरी त्यांनी कंपाऊंडरसुद्धा कंपाऊंडर हे डॉक्टरांपेक्षा जास्त कळतं अशा आशयाचं काहीतरी त्यांनी वक्तव्य केलं. आता त्यावरनं सुद्धा डॉक्टरांच्या संघटनेने त्यांचा निषेध केला, कारण ते खासदार आहेत ना. एका सामान्य माणसं समजा शिवाजी पार्कच्या कट्ट्यावर कुठे कोपऱ्यावरती नाक्यावरती गप्पा मारतात बोलत असतात, पण हे खासदार आहेत, त्यांनी जबाबदारीने बोलायला पाहिजे होतं. कोरोनाच्या काळात जबाबदारीने बोलण्याची आवश्यकता होती आणि इतके वर्ष संपादक पद ज्यांनी सांभाळलेलं आहे त्यांनी इतक्या पद्धतीने सातत्याने बेजबाबदारपणा जर करत असतील तर त्यांचे कान उपटणार कोण, हा प्रश्न आहे. मग काही जण असं म्हणतात की उद्धव ठाकरे काही वेळ खुलासा करतात, आदित्य ठाकरे काही वेळ खुलासा करतात. मुसलमानांच्याबद्दल सुद्धा त्यांनी वक्तव्य केलं होतं. आता ते संजय राऊत जरी सेक्युलर झाले असले तरी मुसलमानांचा जो मतदानाच्या हक्कासंबंधी त्यांनी जे वक्तव्य केलं होतं ते काय वक्तव्य होतं? ते वक्तव्य समर्थनीय होतं
काही वेळा निवडणूक आयोगाला सुद्धा त्यांना नोटीस द्यायला लागली आहे त्यांच्या काही वक्तव्यांबद्दल. हे काय आहे? तर संजय राऊतांनी पूर्वीच्या काळामध्ये मग महानगरच्या वरचा हल्ला असेल, समजा निखिल वागळे असतील, छगन भुजबळ असतील, शरद पवार असतील, त्यामध्ये ठाकरी भाषा वापरत त्यांनी अत्यंत पातळी सोडून अनेकदा टीका केलेली आहे. आणि त्याचं समर्थन कोणीच करू शकत नाही. त्याची उलट त्याच्यावरती टीकाच करावी लागेल. अत्यंत कठोर शब्दामध्ये त्याच्यावरती टीका करावी लागेल. आणि म्हणून त्या संजय राऊतांच्या त्याबद्दल तर मी टीका केलेली आहे आणि वारंवार केली. पण त्यावेळी शिवसेनेची भूमिका ते मांडत होते असं आपण म्हणून चालू. शिवसेनेची की लाईन होती, शिवसेनेचा जो आक्रमक पवित्रा होता तो त्या शैलीमध्ये ते मांडत असतील. आता तो भूतकाळ आपण सोडून देऊया. पण भूतकाळानंतर आत्ता अलीकडचा जो गेल्या वर्षभराचा जो काळ आहे आणि आत्ताचा काळ, यामध्ये ते सातत्याने जर शिवसेनेला अडचणीत आणत असतील, शिवसेनेचा चेहरा खराब करत असतील, शिवसेनेच्या मित्रपक्षांना दुखावत असतील आणि शिवसेनेचे फक्त आणि फक्त आपणच एक मोठे नेते आहोत अशा प्रकारचा मेसेज लोकांना जात असेल तर त्याच्याबद्दल काय बोलणार? शिवसेनेच्या अनेक नेत्यांना सुद्धा हे पटत नाही आहे. ज्या पद्धतीने या गोष्टी घडत आहेत ते शिवसेनेमधल्या अनेक लोकांना पसंत नाही. शिवसेनेचे अनेक नेते आहेत, अनुभवी नेते आहेत काही. या अनुभवी नेत्यांपेक्षा एकच माणूस बोलतोय आणि उद्धव ठाकरे कधी कधी खुलासा त्यांच्या वतीने केला जात असेल, पण बाकीच्या वेळी त्यांना इतकी मुभा, इतकं स्वातंत्र्य दिलं जाते. हे काय आहे? शिवसेनेसाठी खस्ता खाल्लेले जे लोक आहेत अनेक वर्ष, ज्यांनी लाठ्या खाल्लेल्या आहेत, जे तुरुंगात गेलेले आहेत, आक्रमक पवित्रा धारण केले, लोकांची कामं केलेली आहेत, त्या नेत्यांना काही महत्त्व नाही. वेगवेगळ्या या प्रश्नांबद्दल त्यांना काय वाटतं आहे हे शिवसेना पक्षामध्ये विचारात घेतलं जाते की नाही मला माहीत नाही. पण या ज्येष्ठ नेत्यांना असतील, अनुभवी नेत्यांना असतील, त्याच्याऐवजी एकाच माणसाला अशा प्रकारचं महत्त्व येतं आहे. एक पत्रकार म्हणून हे सांगणं माझं कर्तव्य आहे की हे काय चाललेलं आहे. आणि उद्धव ठाकरे यांनी त्यांना कुठेतरी आवर घालणं हे अतिशय गरजेचं आहे. संजय राऊतांचा जो उपयोग काही आहे तो करून घ्यावा, पण त्या पलीकडे आपण म्हणतो की तुझा पगार किती, तुझी ताकद किती, तू कोण आहेस हे आपण बघून तेवढ्या पद्धतीने आपण टीका करायला पाहिजे, मर्यादेत राहून टीका केली पाहिजे. हे भान सुटत चाललं आहे का? संजय राऊतांनाच त्याचा विचार करावा लागेल. कंगनानं समजा मुंबईची तुलना POKशी म्हणजे पाकव्याप्त काश्मीरशी केली, त्याबद्दल संजय राऊतांनी रास्तपणे आक्षेप घेतला. पण अहमदाबाद किंवा गुजरातच्या बद्दलसुद्धा त्याची पाकिस्तानशी तुलना करणं हे कोण करत होतं? किंवा आपण जे करत होतो ते योग्य आणि दुसऱ्याने केलं तर चुकीचं, असं कसं काय मानता येईल? दुसरं त्यांनी आता जे सामनामधनं लेखन केले त्यामध्ये असं म्हटले की विरोधी पक्षांना संपवण्याचे प्रयत्न चालले आहेत वगैरे. ठीक आहे, ते आपण सगळेच टीका करतो अशी, पण त्याच्यामुळे हे संघराज्य आता फुटून निघेल, म्हणजे तुकडे पडत आहेत, भारताचे देशाचे तुकडे पडत आहेत. हे काय आहे? हे काय, याला काय आर्ग्युमेंटला काही अर्थच नाही. आज अशी अवस्था आहे का पंतप्रधानपदी मोदी आहेत म्हणून त्यांच्यावर तर मी सातत्याने टीका करते, पण म्हणून वाटेल ते बोलायचं की भारताचे तुकडे ओढत आहेत, भारताचा निकाल लागणार आहे पूर्ण देशाचाच. ही आताताई वक्तव्य करणं हे त्यांनी थांबवलं पाहिजे समाजामध्ये. याच्यामुळे ते जर काही चांगलं आर्ग्युमेंट करत असतील ते सुद्धा लोक ऐकणार आहेत. एकांगी टोकाचं भडक अशा प्रकारची वक्तव्य करणं त्यांनी टाळलं पाहिजे. त्यांची स्टाईल आहे बघा. चला हवा युद्धामध्ये सुद्धा त्यांच्या स्टाईलची कॉपी करणारा एक नट होता. ते कसं डोळे फिरवत बोलतात, वर बघतात, कधी खाली बघतात, आणि ज्या पद्धतीने ते सामोरे जातात मीडियाला ते स्वतः एन्जॉय करतात, मीडिया एन्जॉय करतो. त्यांची भाषा, चमकदार वाक्य, आणि भारतीय जनता पक्षाला ज्या पद्धतीने त्यांना टोमणे मारतात, त्यांच्यावरती हल्ले करतात, त्यांना घायाळ करतात, चांगली गोष्ट आहे ती सगळी, त्यात काही हे करण्याचं कारण नाही. पण तरीसुद्धा आपण काही एक मोठे नेते आहोत,
शिवसेनेत एक मोठे नेते होत आपण, फार मोठे नेते आहोत. फार मोठे म्हणजे उद्धव ठाकरेनंतर आपणच. किंवा गेल्या वर्षी मुख्यमंत्रीपदासाठी सुद्धा त्यांचं नाव काही चॅनलवाल्यांनी चालवलं. अशी स्थिती आहे का? संजय राऊत हे लोकांमधून निवडून आलेले नेते नाहीत, ते राज्यसभेवर गेलेले नेते आहेत. क्राईम रिपोर्टर, पत्रकार, संपादक म्हणून त्यांची कारकीर्द आहे. शिवसेनेच्या स्टाईलचं लिखाण करण्याबद्दल ते प्रसिद्ध आहेत. ते वाचनही लिहितात. पण ते काही विद्वान संपादक नाही आहेत. ते महान नेते, मोठा जनाधार असलेले नेते नाही आहेत. शिवसेनेमध्ये अनेक बडे बडे नेते आहेत ज्यांनी शिवसेनेसाठी रक्त आटवलेलं आहे. ते गेले कोपऱ्यात आणि एकच माणूस पुढे येतोय असं. आता तुम्ही म्हणाल तुम्हाला काय करायचं आहे, मी शिवसैनिक आहात का, तुम्ही शिवसेनेत पत्रकार म्हणून माझी निरीक्षण मान. आता आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की प्रवक्ता जो असतो तो पक्षाची भूमिका मांडत असतो. आता प्रवक्त्यांनी पक्षाशी विसंगत अशा प्रकारच्या भूमिका मांडता कामा नयेत अशी अपेक्षा असते. आणि आता तर मुख्य प्रवक्ता आहेत. मध्यंतरी त्यांना हटवलं होतं संजय राऊतांना, पुन्हा नेमलं त्यांना, मुख्य प्रवक्ता नेमले. प्रवक्ते सगळे बदलले. संजय राऊतांना मुख्य प्रवक्ते आहेत आणि बाकीचे फारसे कोणी लोक बोलत नाहीत किंवा त्यांना संधी मिळते का नाही मला माहीत नाही. परंतु उद्धव ठाकरेंनी एकदा स्पष्ट केलं पाहिजे की संजय राऊत जे बोलत आहेत ती शिवसेनेची माझी लाईन आहे की नाही, का ती त्यांची व्यक्तिगत सगळी मतं आहेत, व्यक्तिगत निरीक्षण आहेत त्यांची. हे उद्धव ठाकरे यांनी एकदा स्पष्टपणे सांगितलं पाहिजे. म्हणजे त्यामुळे शिवसैनिकांना कळेल किंवा संजय राऊत म्हणतात तेच उद्धव ठाकरे बोलत आहेत. कधी कधी असं होऊ शकतं की उद्धव ठाकरेंना आता मुख्यमंत्री म्हणून असतील किंवा पक्षप्रमुख म्हणून ज्या काही भूमिका मांडता येत नाहीत ते संजय राऊत मांडत असतील, हे असणारच. पण अनेक आततायी वक्तव्य, बंपक विधानं, ही विधानं शिवसेनेच्या जी अधिकृत भूमिका आहे का, म्हणजे ती मतं जी आहेत, हे एकदा उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं पाहिजे. उद्धव ठाकरेच्या शिवाय शिवसेनेमध्ये जे अनेक नेते आहेत ते काय म्हणतात की बाबा या भानगडीतच पडत नाहीत. संजय राऊत हे उद्धव ठाकरेंच्या जवळचे आहेत, ठाकरे परिवाराच्या जवळचे आहेत. आपण कशाला तोंड घाला मध्ये, आपल्याला मान्य नसलं तरी कशाला बोला, असं शिवसेनेमध्ये सुद्धा आहे. असे अंतर्गत लोकशाही जी आहे तिथे प्रत्येक पक्षामध्ये हे असंच असतं. त्यामुळे शिवसेनेत तसंच आहे. त्यामुळे संजय राऊतांचं जे वजन वाढलेलं आहे ते उद्धव ठाकरेंच्या जवळ आहेत म्हणून, त्यामुळे त्यांच्या अनेक गोष्टी लोकांना पटत नसल्या, शिवसेनेमधल्या अनेक नेत्यांना पटत नसल्या, खाजगीमध्ये ते अनेक गोष्टी सांगतात, अनेक लोक सांगतात, पण ते बोलू शकत नाही. कुठे आपण भानगडीत पडा, त्याचा आपल्या फटका बसेल असं त्यांना वाटतं. ही वस्तुस्थिती आहे. पक्षाचे जे प्रवक्ते असतात ना, त्यांना अलीकडच्या काळात खूप महत्त्व आलं आहे. कारण पूर्वी फक्त प्रिंट मीडिया होतं, आता अनेक माध्यमं आहेत हे आपल्याला माहिती आहे. आणि त्यामुळे पक्षाची अधिकृत लाईन सोशल मीडिया असेल किंवा सगळ्या मीडियाच्या सगळ्या प्लॅटफॉर्मवरती जाणं हे आवश्यक असतं. त्यामुळे प्रवक्त्यांचं महत्त्व, ते काय बोलत आहेत, कशा पद्धतीने बोलत आहेत, याला खूप महत्त्व असतं. मला आठवते की 1951 साली ब्रिटिश लेबर पार्टीने प्रवक्ता नेमला होता आणि तेव्हा ते कुठल्याही पक्षाने प्रवक्ता नेमण्याची पद्धत साधारणतः तेव्हापासून अधिक रुळायला सुरुवात झाली. हे ब्रिटिश लेबर पार्टीने तो पायंडा पाडला. पण भारतामध्ये जर बघितलं आपण, म्हणजे मला आठवते की विठ्ठलराव गाडगीळ हे काँग्रेसचे प्रवक्ते होते. विठ्ठलराव गाडगीळ हे निवडणुका लढवून निवडून आलेले खासदार म्हणून चांगली भूमिका वेळोवेळी मांडणारे, अनेक गोष्टी, अनेक कार्यक्रम राबवणारे काँग्रेसचे मोठे नेते. काँग्रेसची आयडिओलॉजी पूर्णपणे त्यांच्या घराण्यामध्येच आहे. ते विठ्ठलराव गाडगीळ आणि त्यांच्या पत्रकार परिषदा या अतिशय एन्जॉय करत असतात. पत्रकार हे दिल्लीमधले अनेक पत्रकार सांगतात. मी तुम्हाला सांगतो, म्हणजे अशोक जैन जे आता आपल्यामध्ये नाही आहेत, त्या अशोक जैन हे महाराष्ट्र टाइम्सचे दिल्लीचे प्रतिनिधी होते. तेही विठ्ठलरावांच्या खूप जवळचे होते आणि तेही त्यांचे अनेक किस्से सांगत असत. त्यांची विद्वत्ता जी आहे ती सुद्धा, किंवा त्यांच्या वाचनाच्या बद्दलच्या अनेक गोष्टी ते सांगत असत. ज्यावेळी VP सिंग सरकार होतं त्याला बाहेरून कोणाचा पाठिंबा होता, एकीकडे डाव्यांचा पाठिंबा होता, एकीकडे संघाचा पाठिंबा, भाजपचा पाठिंबा होता.
आणि त्यावेळी राम मंदिराचा प्रश्न, मंडल कमिशन हे प्रश्न आले आणि भाजपने पाठिंबा काढून घेतला. तो पाठिंबा काढून घेतल्यानंतर मग व्ही पी सिंग सरकार टिकणार की नाही अशी चर्चा सुरू झाली. तेव्हाची पत्रकार परिषद होती. तेव्हा विठ्ठलराव फार छान पद्धतीने बोलले. ते काय बोललेत मला सांगतो. फ्रॉम द इंटेन्सिव्ह केअर युनिट द पेशंट हॅज बीन शिफ्टेड टू द टर्मिनल वॉर्ड. म्हणजे ते असं म्हणाले की इंटेन्सिव्ह केअर युनिटमध्ये होता, तो आता टर्मिनल वॉर्डमध्ये, म्हणजे आता हे सरकार गेलं आहे असं त्यांनी वेगळ्या शब्दात त्यांनी फार छान सांगितलं. त्यानंतर तुम्हाला व्ही पी सिंग त्यावेळी ते भारतीय जनता पक्षावरती, म्हणजे भाजपने पाठिंबा काढून घेतल्यावरती टीका करायला लागले. व्ही पी सिंग पंतप्रधान होते, हे सरकारचं गेल्यातच जमा होतं. ते टीका करायला लागल्याबरोबर विठ्ठलरावांना एक प्रश्न विचारला एका पत्रकाराने. तेव्हा विठ्ठलराव काय म्हणाले बघा. आफ्टर लिव्हिंग इन सीन फॉर 11 months ही इज क्लेमिंग ही इज व्हर्जिन. म्हणजे ज्यांच्याबरोबर तुम्ही इतके दिवस संसार केला, आता त्यांनाच तुम्ही एक प्रकारे दुगाने झाडता. हे वेगळ्या भाषेत त्यांनी शब्द वेगळे वापरले, त्याचा अर्थ तो आहे. विठ्ठलरावांच्यामध्ये ही एक साहित्यिक शैली होती त्यांच्यामध्ये. चिमटे छान पद्धतीने ते काढत असत आणि कुठेही पातळी सोडत नसत, आपली मर्यादा सोडत नसत. आपण प्रवक्ते आहोत याचं भान ठेवत असत. अनेक मोठे नेते जे निवडून आलेले आहेत, मंत्री झालेले आहेत, तेही प्रवक्ते झालेले आहेत किंवा त्यांनी प्रवक्ते पद सांभाळलेलं आहे. मुरली मनोहर जोशी हे तर भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष होते, पण त्यांनीसुद्धा काही काळ सातत्याने पत्रकार परिषद घेत असत. ते अधिकृत प्रवक्ते असतील नसतील तो मुद्दा वेगळा, पण फार चांगल्या पद्धतीने ते हँडल करत असत. भाजपचे KL शर्मा नावाचे नेते होते, तेही खूप चांगल्या पद्धतीने प्रेस हँडल करत असत. जयपाल रेड्डी जे जनता दलामध्ये होते, आता ज्यावेळी बोफोर्स कांड झालं त्याच्या अगोदर राजीव गांधींची इमेज कशी होती, चांगली इमेज होती. मिस्टर क्लीन असं म्हटलं जायचं, स्वच्छ प्रतिमेचा नेता. पण त्यानंतर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यावरती ती बदलली आणि त्यावेळी जयपाल रेड्डी काय म्हणाले, जे जनता दलाचे प्रवक्ते होते, मिस्टर क्लीन टू मॅकलीन असं त्यांनी त्यांचं वर्णन केलं. हे मॅकलीन कोण होते तर कॅरिबियन आयलंडवरच्या एका बँकेचा तो MD होता. आणि कॅरिबियन आयलंडमध्ये जिथे इथूनचा जो भारतातला काळा पैसा परदेशामध्ये काही ज्या ठिकाणी टॅक्स हेवन्स म्हणतो अशा देशामध्ये ठेवण्याची पद्धत होती आणि त्याबद्दलचे आरोप बोफोर्स संदर्भामध्ये जे पुढे टिकले नाहीत, ते सिद्ध होऊ शकले नाहीत, पण राजीव गांधींवर ते आरोप होते. पण मिस्टर क्लीन टू मॅकलीन असे शब्द जयपाल रेड्डीने वापरले. जयपाल रेड्डी हे आता आपल्यात नाही आहेत, पण अतिशय विद्वान असा तो नेता होता. त्यांनी माहिती आणि प्रसारण खातंसुद्धा सांभाळलं. तेच माहिती आणि प्रसारण खातं विठ्ठलरावांनी सुद्धा सांभाळलं होतं. संरक्षण उपमंत्रीपदसुद्धा विठ्ठलरावांकडे होतं. असे प्रवक्ते होते. त्याच्या उलट काँग्रेसचे अलीकडचे प्रवक्ते संजय झा यांनी अतिशय चुकीचे आरोप केले होते सुब्रमण्यम स्वामींवरती. म्हणजे जे सिद्ध होऊ शकणार नाही असे बेफाम आरोप केले, मग माफी मागायला लागली त्यांनी. एवढंच नव्हे तर त्यांनी आपल्या काँग्रेस पक्षावरती, पक्षाचे श्रेष्ठी प्रवक्त्यांना विचारत नाहीत असं ते म्हणाले, जाहीरपणे म्हणाले. काँग्रेस पक्षामध्ये अंतर्गत लोकशाही नाही असं ते म्हणाले. आता काँग्रेस पक्षाचा प्रवक्ताच जर जाहीरपणे असं बोलायला लागलं तर त्याला काढूनच टाकणार, त्यांना काढून टाकण्यात आलं मग प्रवक्तेपदावरून. सुब्रमण्यम स्वामी हे प्रवक्ते नाही आहे, पण सुब्रमण्यम स्वामी हे पक्षाला सातत्याने अडचणीत आणतात, भाजपला. साक्षी महाराज हे आपल्या वक्तव्याने किंवा प्रज्ञासिंह असतील, हे आपल्या वक्तव्याने पक्षाला वारंवार अडचणीत आणतात. हे जे काही प्रवक्ते आहेत तशा प्रवक्त्यांच्या यादीमध्ये आता संबित पात्र अत्यंत आक्रमक आहेत, पण त्यांच्या एका ज्या पद्धतीने ते बोलतात त्यामुळे खूप वेळा पक्षाला त्यांनी अडचणीत आणलं आहे. आणि काँग्रेसच्या त्या एका प्रवक्त्याचं त्यांचा जो संघर्ष झाला, वाद झाला एका चॅनलवर, तर त्याचा मृत्यू झाला काँग्रेसच्या प्रवक्त्यांचा. अलीकडची गोष्ट आहे. संजय राऊत यांना हा अशा प्रकारचा प्रवक्ता म्हणून त्या यादीत झळकायचं आहे का पक्षाची भूमिका एक वेगळ्या पद्धतीने, पक्षाची जी भूमिका असेल तशीच्या तशी मांडायची, आपण पक्षाची भूमिका आपल्या मुखपत्रामध्ये मांडायची, महाविकास आघाडी सरकारमधल्या मित्रपक्षांनाही सांभाळायचं, शिवसेनेला कुठेही अडचणीत आणू द्यायचं नाही, हे त्यांना करायचं की नाही.
आणि ही मर्यादा ते सांभाळत नसतील. आपल्याला काहीतरी एक मोठे नेते आहोत आपण, कॅमेरा आले की ज्या पद्धतीने त्यांची देहबोलीसुद्धा जी आहे ती देहबोलीसुद्धा अनेकांना आवडत नाही. एखादा मोठा नेता ज्या पद्धतीने जातो येतो तशा पद्धतीने ते स्वतःला समजतात का मला माहीत नाही. नेता विनम्र असला पाहिजे, नेत्यांनी पातळी सोडता कामा नये. आणि जे संपादक आहेत, जे प्रवक्ते आहेत, राज्यसभेसारखे वरिष्ठ सभागृहामध्ये आहेत, त्या राज्यसभेमध्ये सुद्धा अनेक नेते जर तुम्ही बघितलं जे खूप विद्वान आहेत, खूप अनुभवी आहेत, कसलेले आहेत राजकारणी, ते अनेक नेते नम्र असतात. शरद पवार हे कुठेही बघा अहमन्यता नसते. शरद पवारांशी संबंध चांगले संजय राऊत, त्यांनी त्यांच्याकडनं शिकावं. उद्धव ठाकरे कधीही बेफामपणे पातळी सोडून वाटेल ते असं बोलत नाहीत. उद्धव ठाकरे किती सौम्य आणि संयत भाषेमध्ये ते बोलत असतात. एकदा देवेंद्र फडणवीस म्हणाले, मी सामनामधले अग्रलेख वाचत नाही, पण सामनामध्ये काय आलेले ते त्यांना कोणतेही सांगत असावं. आता सामनामधले अग्रलेख ते वाचतात की नाही याच्याशी आपल्याला काही कर्तव्य नाही, पण हाही विषय निघाला होता मध्ये. त्याच देवेंद्र फडणवीसांना संजय राऊत भेटले. सामनामधनं, शिवसेनेमधनं CA असतील, NPR असेल, असे अनेक प्रश्न असतील, त्याबद्दलच्या शिवसेनेच्या संसदेतल्या भूमिका किंवा महाराष्ट्रामध्ये भीमा कोरेगाव असेल, अनेक प्रकरणामधल्या शिवसेनेच्या भूमिका या गोंधळात पाडणाऱ्या. त्यांना नेमकं त्यांची भूमिका काय आहे हेही ठरत नाही अनेकदा. हा गोंधळ शिवसेनेने दूर केला पाहिजे, पण तो गोंधळ दूर करण्यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांना, ते त्यांचे मित्र जरी असले तरी त्यांना थोडं आवरायला पाहिजे असं मला पाहिजे. संजय राऊतांनी ची बगबग जी आहे ती थोडा काळ कमी झाली पाहिजे किंवा थांबली पाहिजे. प्रवक्ते म्हणून त्यांनी आपली भूमिका निभावी, पण सातत्याने जर बोलबच्चनगिरी केली आणि आपल्याच मित्रांना अडचणीत आणलं तर त्यांना कोणीतरी हे सांगेल आज ना उद्या की संजय राऊत आता खूप झालं, आता थोडं थांबा. मीही हेच सांगतो, त्यांना हे आवाहन करतो आणि इथेच थांबतो.